5:30 वाजेची. तर लवकर तुम्हाला समजेल आम्ही कुठं जातो आहे. पहिल्या ब्लॉगमध्ये एंडिंगला सांगेल तुम्हाला आम्ही कुठं जातो आहे. बघू शकता. तर आम्ही आता निघालो आहे रस्त्यात ऑन द वे. जवळपास 2-3 तासामध्ये आम्ही पोचू. ॲक्च्युली लवकर निघायचं हे कारण होतं कारण की कसं रस्त्यामध्ये ट्रॅफिक पण लागते. नाश्ता वगैरे करायला थांबू. त्याच्यामुळे आम्ही थोडं ॲक्च्युली लवकरच निघालो आहे. बघू शकता आई पप्पा पुढे बसले. दादा आता आले. दादांसोबत आम्ही जातो आहे. जसं आम्ही जिथे स्टॉप घेऊ तिकडे तुम्हाला दाखवूच आम्ही पण. शक्यतो आम्ही नाश्ता करायला असतो थोड्या वेळ. त्याच्यात अर्धा तास जाईल आमचं पण. मित्रांनो आता आम्ही पहिला स्टॉप घेतला आहे नाश्ता वगैरे करायला. थोडं फ्रेश पण व्हायचं होतं. तर म्हटलं मग थोडासा स्टॉप घेतल्यानंतर आम्ही पुढे निघू. तर आता आमचा हा पहिला स्टॉप आहे डायमंड फूडवे म्हणून एक हॉटेल आहे. इथं आलेलो आहे आम्ही. तर थोडं काही चहा नाश्ता वगैरे करू. चहा नाश्ता केल्यानंतर आम्ही निघू. तर बघू शकता आई असं म्हणजे थोडं फ्रेश झाल्यानंतर ट्रॅव्हल करायला पण थोडं इझी पडतं. म्हणजे कसं रस्त्यात परत थांबायची गरज नाही पडत. त्यामुळे आम्ही इथं थांबलो होतो आता. तर चहा पाणी केल्यानंतर निघू. परत तुम्हाला दाखवतोच. तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता करून निघतो आहे. तर मस्त पोटभर नाश्ता केला. वडा सांबार. पप्पांनी मसाला डोसा घेतला होता. आई आणि मी वडा सांबार घेतला होता. मस्त आता पोट भरलं आहे. हां मेन आम्ही शिरा पण घेतला होता. मस्त होता शिरा. ऑल ओव्हर फूडचा रिव्ह्यू मस्त होता. येऊ शकता रिकमेंडेड आहे. निघू आता. आपली गाडी पण रेडीच आहे. आपले दादा पण तिकडे पान शॉपमध्ये काही घेत होता. तर 5-10 मिनटामध्ये आम्ही पण निघू. तर डायरेक्ट आमचा स्टॉप राहील एअरपोर्टला. तर मित्रांनो आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आहे. तर आता चेक इन वगैरे करून आम्ही मध्ये जाऊ. आत्ताच आमचा ड्रॉप झाला आहे. तर बघू शकता इथं आमचं लगेज वगैरे आम्ही ट्रॉलीमध्ये पॅक केलं आहे. आता आम्ही चेक इन काउंटरला जाऊ. चेक इन वगैरे करू. सिक्युरिटी चेक होईल. आम्ही सिक्युरिटी चेकनंतर मध्ये जाऊ आम्ही. तर मित्रांनो आम्ही आता एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. तर ॲक्च्युली आता आम्ही वेब चेक इनसाठी नेपाल एअरलाईन्सचं एक्झॅक्ट काउंटर कुठे ते बघतो. तेच सापडत नाही आहे. ते बघू शकता आई पण. फोन पकड माझा. फायनली आम्हाला काउंटर भेटलं आहे आता. तिकडे वेब चेक इन वगैरे करू. वेब चेक इन झाल्यावर परत मग तिकडे चेकअप वगैरे सिक्युरिटी चेक ते पण तुम्हाला दाखवतो लवकरच. चांगलं लागतं आहे एवढं थोडं दाबायचं का ते दाबून चालायचं. हां काही केव्हाची बिना प्रेस करता चालत होती. ते हे कडून चाललंच जात नव्हतं. हां हां
चला मित्रांनो, आता आमचं इमिग्रेशन वगैरे चेक इन वगैरे प्रोसेस सगळी झाली आहे. आता आपण गेटकडे जातो आहे. तर आपला गेट आहे 69B. तर आता इथे आपण गेटकडे जाऊ आधी. तिकडे बसल्यावर परत काही नाश्ता वगैरे करायचं असेल तर करू. 26 सरळचा अजून तर आपल्या प्लेनला फ्लाईटला भरपूर टाईम आहे. 5:30 वाजेचा फ्लाईट आहे आपला. तर आपलं लवकरच झालं. इमिग्रेशनला पण काही गर्दी नव्हती. पटकन 5 मिनटाच्या आत आपलं इमिग्रेशन पण झाली प्रोसेस. तर आपण जाऊ गेटकडे जाऊन बसू तिकडे थोडा वेळ टाईमपास वगैरे करू. तो फूड कोर्ट वगैरे पण आहे. जर काही लागलं तर खायला ऑप्शन्स पण भरपूर आहे. बघू आता. आता आईला जरा ड्रेस पण आवडले. बघायला ड्रेस वगैरे काही. आम्ही खूप लवकर येऊन पोचलो आहे. तर आता एवढा वेळ काय करायचं आम्हाला हा प्रश्न पडला आहे. आई तुला काही बोलायचं आहे? एअरपोर्ट छान आहे, स्वच्छता आहे. आई कॅमेरासमोर बोलायला थोडी लाजते अजून. जोपर्यंत युज होत नाही तोपर्यंत थोडं वाटतं नाही, पण एकदा युज झाल्यानंतर मग सवय होते. फायनली फ्लाईट्स वगैरे दिसतात आता आपल्याला. थोडा वेळ बसतो आता आम्ही बस बस इकडेच बस जवळच. दोघं कार्ड आम्ही चेक केले, पण दोघं कार्ड्सवरती ऑफर्स नव्हत्या. ते 75,000च्या वरती जर स्पेंड केले एक क्वार्टरमध्ये तेव्हाच ती ऑफर होती. आमचा पचका झाला, जाऊन हौशीने गेलो मार. आईच्या भाषेमध्ये आता आमचा पचका झालेला आहे. आता फायनली जाऊ दे आपण आता गेटकडे जाऊ. गेटकडे थोड्या तिकडे टाईम स्पेंड करू. मोस्टली गेट चेंज तर होणार नाही, पण जर बाय चान्स गेट चेंज वगैरे झालं तर आपल्याला लवकर तिथल्या समजू शकतो. आम्ही आमचा डबा आणलेला आहे. हां, तसं आमच्याकडे आम्ही घरून टिफिन पण बनवून आणलेलं आहे. मस्त तर थोडा भूक वगैरे लागली तर तो पण खाऊ, किंवा काही लागलं तर ते इथून घेता येईल. लास्ट टाईम आम्ही डोसा वगैरे घेतला होता. ऑलमोस्ट त्याची 1000 रुपीज कॉस्ट झाली होती, पण बिलकुल वर्थ इट नव्हता तो. 1000 रुपयाचा डोसा, तो पण एकदम भंगार. ज्यूस 550 रुपयाचा ज्यूस घेतला होता, पायनॅपल ज्यूस विदाऊट शुगर. त्याच्यामध्ये ना शुगर ना पायनॅपल काहीच नव्हतं. खायचं प्यायचं असलं तर आपण बाहेर खाऊन जाऊन यावं, ते चव नसते खायला. एक्झॅक्टली आम्ही इथूनच डोसा वगैरे घेतला होता. त्या अपोजिट साईडला ज्यूस घेतलेलं, पण काहीच वर्थ इट नव्हतं ते. जर आपण एवढे 1000 रुपये देतो आहे प्लेन डोस्यासाठी, ॲटलिस्ट त्याच्यामध्ये काहीतरी टेस्ट तर पाहिजे. काही टेस्ट नव्हती, सांबार नव्हता, काहीच नव्हतं. प्लेन डोसा होता. पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, तुम्ही सांगा. माझ्यासमोर आहे, एकदमच छोटी दिसते. मला कॅमेरा खाली करावा लागतो. मित्रांनो, लोक असे तोंडाकडे बघताय ना आमच्या, त्यांना
हां काय होतं आहे? तर मित्रांनो बघू शकतो आता वाजले 5:11. ॲक्च्युली आपलं जे फ्लाईट होतं 5:30 वाजेचं फ्लाईट होतं, परंतु ते आता 1 तास डिले आहे ऑलरेडी. बघू शकतो काटामांडीचं आता जे झालं आहे 6:30 वाजेचं आहे, जे 5:30 होतं. ऑलरेडी आम्हाला येऊन 5 ते 6 तास झालेले. खूप बोर झालं आहे ॲक्च्युली. बघू अजून 1 तास मे बी अजून पुढे होऊ शकतो डिले, पण चेक करू आता किती टाईम लागतो. थोड्याच वेळा आधी विचारलं होतं आम्ही, तेव्हा ऑन टाईम सांगितलेलं त्यांनी, परंतु बघू आता किती टाईम लागतो अजून. आता टाईम तर 6:30चा दिला आहे, बघू आता किती टाईम लागतो ऑलरेडी. कारण की 4:30चा आम्हाला बोर्डिंग टाईम दिला होता, पण 5:15 झाले तोपर्यंत आम्हाला ऑन टाईम सांगितलेलं. पण अजूनही ते काही त्यांचे ते अनाऊन्समेंट वगैरे काही केली नाही त्यांनी. आणि आत्ता टाईम चेक केला तर 1 तास डिले केलं आहे. तर बघू अजून, कारण की फ्लाईटसुद्धा आलेली नाही अजून, तर मे बी अजून डिले होऊ शकतो. पहिलं तितकं बोर झालेलं, त्याच्यात अजून 1 तास लेट. काही करायला पण नाही इथे, झोप पण लागते त्याच्यात. सकाळपासून आलेलो आणि सकाळी 5 ते 6 वाजेपासून उठलेलं आणि काहीच टाईमपास करायला पण काही नाही इथे. काय करणार, केव्हापासून इथे तिथे फिरतोय फक्त बस, काहीच ऑप्शनच नाही आता. बघू अजून किती टाईम होता. तर फायनली काही तुमची फ्लाईट आलेली आहे. आता आम्ही जाऊ, बोर्डिंग कॉल पण दिला गेला आहे. आम्ही पटकन फ्लाईट बोर्ड करू. आणि आता जवळपास 1.5 तासाच्या डिलेनंतर आत्ता फ्लाईट आली आमची. बोर्डिंग स्टार्ट झालेली आहे. बघू शकता आता खूप मोठी लाईन लागलेली आहे. आता आम्ही बोर्ड करू आधी. बोर्ड झाल्यानंतर तुम्हाला परत फ्लाईटमध्ये दाखवू. फायनली बोर्डिंग लाईन चालू. पॅसेंजर असतील ना पाठव. हे गणू दादा, व्हाईट टी शर्ट असेल फुल. हो आलंय आलंय आलंय. हा हो. फायनली बोर्डिंग झाली. फायनली बोर्डिंग झाली. आता आमची प्लेनचंच नाव आहे ना, नेपाल एअरलाईन्स. तर मित्रांनो फायनली इथे आमची बोर्डिंग कंप्लीट झाली आहे. तर विंडो सीट आहे आपल्याला भेटलेला. अजून बोर्डिंग चालू आहे. फायनली
फायनली 1.5-2 तासानंतर डिलेनंतर आज आपली बोर्डिंग कंप्लीट झाली आहे. आता अजून टेक ऑफला जवळपास तरी अर्धा-2 तास आहे. आपल्याला 6:15चा टाईम दिला पण ऑलरेडी बघू शकता 6:30 इथंच झालेलं आहे. बघू आता टेक ऑफ किती वाजता होतं आणि लँड किती वाजता होतं. I was chasing shadows, moving too fast. Didn't see the way our love couldn't last. Now I'm stuck replaying what I put you through. Every night I'm haunted by the thought of you. If you need my loving, call me and I'll step on through. And we can talk all night long. If you want this loving, then call me and I'll drive to you. And we can touch all night long. Just call me and I'll come through. तर चला मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहे. रात्रीचे 9 वाजले. 9 वाजता आम्ही पोहोचलो आता काठमांडू एअरपोर्टवर. तर लगेज वगैरे घेतलं आहे आमचं. मी आता खूप थकलो आहे. खूप जास्त वर थकलेलं आहे. जाऊ आम्ही. रूमवर जाऊ, आता झोपू, रेस्ट करू, फ्रेश होऊ, मग रेस्ट करू. आणि मग पुढच्या दिवशी म्हणजे उद्या आपण जेवण वगैरे करू. एक नवीन ब्लॉग जेवायचं तर नाही, आता पोट भरलेलं आहे. तर भरलं. तसं फ्लाईटमध्ये पण होतं, मील इन्क्लुडेड होतं फ्लाईटमध्ये. भरपूर पोटभर जेवण पण झालेलं आहे. आता रूमवर जाऊन डायरेक्ट रेस्ट करू, फ्रेश वगैरे. तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.